नमस्कार मंडळी, मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, घरामध्ये माशा, चिलटं, कॉकरोच खूप साऱ्या प्रमाणात होतात आणि कितीही आपण मार्केटचे महागातल्या महाग वस्तू आपण जे काही लिक्विड असेल ते वापरून देखील कमी होत नाही. तर घरगुती पद्धतीने नॅचरल आपण एक लिक्विड बनवणार आहोत. तर ते लिक्विड कसं बनवायचं, तर बघा 2-3 वर्ष तर सहजपणे माशा वगैरे तुम्हाला आढळणार नाहीत आणि त्यासोबत बघा तुमच्या घरात चिलटे देखील होणार नाहीत. इतकं छान फ्रेश आपण घरच्या घरी नॅचरल पद्धतीने लिक्विड बनवणार आहोत. चला तर मग ते लिक्विड बनवायचं कसं आणि ज्या काही आपल्या घरातल्याच गोष्टी आहेत त्या वापरून कसं बनवायचं तर मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त काही तुम्हाला महाग कुठली बाहेरची वस्तू आणून बनवायचं नाहीये, एकही रुपया खर्च करायचा नाहीये. ज्या काही घरातल्या वस्तू आहेत त्याच्यापासूनच तुम्हाला हे लिक्विड बनवायचं आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर हे लिक्विड बनवल्यानंतर बघा तुम्ही महिनाभर तरी चांगल्या एखाद्या बॉटलमध्ये वगैरे स्टोअर करून तुम्ही फरशी पुसण्यासाठी असो किंवा स्प्रे असो घरामध्ये इझिली यूज करू शकता. आता मी तर जास्त तर हे लिक्विड महिन्याला घरातच बनवत असते, कारण खूप छान सुगंध फ्रेशनेस वाटतो असं हे लिक्विड आहे. तर हे लिक्विड बनवायचं कसं, चला तर मग आता तुम्हाला दाखवते. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे लिक्विड बनवण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे. साधारण बघा लिंबाचा रस तुम्हाला 1 ते 2 चमचे घ्यायचा आहे. त्या घरामध्ये सहज आपल्या अवेलेबल असतात, कोणतीही गोष्ट आपल्याला मार्केटमधून आणायची गरज नाहीये. त्यानंतर आपल्याला हे जे काही मिठाचा रस आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा इथे 1 चमचा मीठ टाकायचं आहे. नंतर आपल्याला ह्या मिठामध्ये टाकायचं आहे 1 चमचा सोडा. तर इथे बघा मी 1 चमचा सोडा घेतलेला आहे. तर इथे बघू शकता आपण जो की लिक्विड बनवत आहोत तर त्याला कशा प्रकारे बुडबुडे येत आहेत. तर एक प्रकारचं इथे आपल्या एक ॲसिड तयार होणार आहे. तर इथे बघू शकता असं कसं फेस येत आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला हे सोप्या साध्या पद्धतीने आपल्याला हे लिक्विड बनवायचं आहे. आणि हे जर तुम्ही लिक्विड बनवलं आणि वापरलं तर तुमच्या घरामध्ये देखील खूप छान फ्रेशनेस असा येईल आणि खूप छान सुगंध येईल. कारण बघा त्याने कोणतीही हानी होणार नाही आहे. नॅचरल पद्धतीने आपण हे लिक्विड बनवणार आहोत. त्याचनंतर आता मी इथे घेणार आहे 1 चमचा तुरटी. तर तुरटी असेल तर तुरटी वापरू शकता. जर तुम्ही इझिली तुरटीची पावडर भेटते ती पावडर देखील वापरू शकता. तर इथे ही पावडर तुरटीची करून ठेवलेली आहे. तर मी याच्यामध्ये तुरटीची 1 चमचा पावडर टाकते. तर बघा लिंबू सत्व, त्याचनंतर मीठ, तुरटी, खाण्याचा सोडा मी टाकलेला आहे इथे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त बघा आपल्याला ह्याच्यामध्ये जे की फुलं आहेत, तुमच्याकडे जर झेंडूची फुले असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा समजा गुलाबाचे फुले असेल, कोणतेही तुम्ही फुल असेल तर तुम्ही वापरू शकता. कारण हे फुल जे आहे त्याच्याने तुम्हाला सुगंध देखील खूप छान येणार आहे आणि घरामध्ये फ्रेशनेस वाटणार आहे. तर इथे बघा काही गुलाबाचे नाही आहेत माझ्याकडे, झेंडूचे आहेत. तर इथे झेंडूच्या फुलांचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे कोणतंही फुल असेल तर तुम्ही त्या फुलाचा वापर करू शकता. तर हे मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे. त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येणार म्हणजे कोणती, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जे की मिश्रण बनवलेलं आहे तर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा लिक्विड टाकायचं आहे. कोणतंही तुम्ही वॉशिंग पावडर वापरू शकता किंवा कोणतंही लिक्विड, एखादं डेटॉलचं वगैरे लिक्विड वापरू शकता किंवा तुम्ही शॅम्पू वापरू शकता. तर इथे मी 1 चमचा डेटॉलचं लिक्विड वापरलेलं आहे. इझिली आता बघताय तुम्ही इतका छान वास येतोय ना याचा जर तुम्ही हे लिक्विड घरामध्ये 1 महिना किंवा 2 महिन्यासाठी स्टोअर, जे की तुमची लायझॉलची बॉटल वगैरे असेल रिकामी त्याच्यामध्ये जरी स्टोअर करून ठेवला तर खूप छान याचा फ्रेग्रन्स घरामध्ये येतो. तर इथे बघू शकता अशा प्रकारे हे जे की आता मी बनवलेलं आहे मिश्रण, तर ह्याला अशा प्रकारच्या बुडबुड्या येत आहेत. तर इथे बघू शकता हे फेसाळ दिसत आहे. तर हे जे की आहे ह्याला फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटं ह्याला बंद करून ठेवायचं आहे, जेणेकरून हे जे काही फुलं असतील ते आतमध्ये मुरले जातील. आणि याच्यामध्ये सोडा आहे, लिंबूचं सत्व आहे, त्यामुळे याचा फ्रेग्रन्स देखील खूप छान येतो. तर हे जे की मिश्रण आहे तर हे मिक्स करून मी 5 मिनिटं असंच ठेवून देणार आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण आता मी काय करणार आहे. तर आता बघा साधी सोपी आपल्याला पद्धत वापरायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे. हे आपल्याला गरम करायचं आहे चांगल्या पद्धतीने. आणि जे की आपण मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण आपल्याला ह्या पाण्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे पाणी उकळवून आपल्याला ह्याचा छान असा फ्रेग्रन्स येणारा लिक्विड तयार करायचा आहे. चला तर मग आता ही टीप दाखवते, हे पाणी गरम कसं करायचं.
ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता बघा हे जे की मिश्रण आहे हे संपूर्ण बनवलेलं, तर ह्या गरम पाण्यामध्ये मी आता टाकून जे की आपण 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर बघा खूप छान हा लिक्विड आपण घरातल्या घरामध्ये तयार करू शकतो. जे की बघा पिवळा झेंडू आहे, केशरी कलरचा झेंडू आहे, गुलाबाची जर फुले असतील तर तुमच्याकडे अतिउत्तम. तर बघा हे अशा प्रकारे आपल्याला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे. खूप छान हे लिक्विड तयार होतं. तर आता बघताय तुम्ही कलर देखील चेंज होणार याचा, कारण आपण इथे फुलांचा वगैरे वापर केलेला आहे. जसे की मार्केटमध्ये महागात महाग लायझॉल वगैरे भेटतं, तर अशाच प्रकारे हे लिक्विड तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तुम्ही घरामध्ये नक्की करून पाहू शकता. आणि त्यासोबत बघा तुमच्या घरामध्ये जे काही माशी असतील, चिरट असतील, 100% ह्याचा रिझल्ट येणार. म्हणजे तुम्हाला कधीच माशी आणि त्यासोबत चिरट देखील तुम्हाला आढळणार नाहीत. फक्त 5 मिनिटं उकळी द्यायची आहे याला. आहे त्या पाण्याचा रंग देखील इथे वेगळा झालेला आहे. तर इथे बघू शकता पिवळसर हा पाण्याचा आपला रंग झालेला आहे. तर ह्याचा इथे बघा हे पूर्ण पाणी आपलं पिवळं झालेलं आहे. तर अशाच प्रकारे सोप्या पद्धत तुम्ही घरातल्या घरात लिक्विड बनवू शकता. आणि त्यासोबत हे लिक्विड वापरायचं कसं हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. जे की लिक्विड आहे ते चांगलं उकळलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे की लिक्विड आहे ते आपल्याला हे असं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जो काही त्याच्यामधले फुलं असतील ते संपूर्ण एका बाजूला निघून जातील. तर खूप साधी सोपी ही टीप आहे. तर तुम्ही देखील घरामध्ये नक्की करून पाहू शकता. तर इथे बघा खूप छान रिझल्ट तुमच्या समोर आहे. घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरून तुम्हाला हे लिक्विड बनवायचं आहे. तर इथे बघा फेसाळ हे लिक्विड आपलं तयार झालेलं आहे. आणि हे लिक्विड थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या लिक्विडचा वापर करायचा आहे. त्याचा रंग देखील बदललेला आहे ह्या लिक्विडचा. तर पिवळसर हे लिक्विड झालेलं आहे. खूप छान सुवास ह्या लिक्विडचा पूर्ण आपल्या घरामध्ये पसरतो. तर आता हे लिक्विड वापरायचं कसं, चला तर मग तुम्हाला दाखवते. घरामध्ये लिक्विडचा वापर कसा करायचा, तर इथे बघा इथे आपण फरशी पुसताना जे पाणी घेतो त्यामध्येच हे आपल्याला लिक्विड टाकायचं आहे. किंवा तुम्ही स्प्रेची बॉटल करून स्प्रे करण्यासाठी देखील वापरू शकता. त्या पाण्यामध्ये कसं तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारचं जो काही आहे आपला एक प्रकारचा लिक्विडच तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील हे लिक्विड करून पाहू शकता, कारण 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तर घरामध्ये कितीही घाण असो किंवा कोणतेही डाग पडलेले असो तर ते इझिली अशा प्रकारे रिमूव्ह होतात. तर बघा हा जर तुम्ही लिक्विड करून पाहिलात तर बघा याचा रिझल्ट तुम्हाला 100% दिसणार आहे. तर हे लिक्विड तुम्ही देखील नक्की करून पाहू शकता. तर कसलेही डाग असो आपल्या घरातले ते देखील निघून जातात, इझिली रिमूव्ह होतात. खूप छान ही फरशी देखील आपली स्वच्छ आणि क्लीन होते आणि फ्रेशनेससुद्धा खूप छान आपल्या घरामध्ये दरवळत राहतो. रिझल्ट देखील तुम्हाला 100% मिळेल आणि त्यासोबत घरभर सुगंध देखील पसरेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.